नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला दही छोले कसे तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। हे दही छोले बनवण्यासाठी पाव किलो काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। या स्वच्छ धुतलेल्या छोल्यांमध्ये 1 कप पाणी घालत आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद घालून हे सर्व मी ढवळून घेत आहे। हे छोले मी कुकरला लावून 4 शिट्या करून शिजवून घेणार आहे। छोले गॅसवर शिजेपर्यंत आता आपण ग्रेव्हीसाठी साहित्य घेऊया। देठासहित थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 5 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत। 6 लसणाच्या पाकळ्या, 7 हिरव्या मिरच्या, 2 मीडियम साइज कांदे सोलून घेतलेले आहेत। 2 इंच आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य मी कापून घेणार आहे। टोमॅटो कापून त्यातील मी बिया काढून घेतलेल्या आहेत। लसणाचे 2-3 तुकडे केलेले आहेत। आल्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि कांदा आहे तो उभा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे ती चिरून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे। हे सर्व साहित्य भाजण्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालत आहे। या गरम झालेल्या तेलामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून हे सर्व मी तेलामध्ये परतून घेत आहे। आलं, मिरची, लसूण छानपैकी भाजलेला आहे। तर आता यामध्ये मी उभा चिरलेला कांदा आहे तो घालून तोही परतून घेत आहे। कांदा छानपैकी भाजलेला आहे। तर यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून तेही कांद्याबरोबर परतून घेत आहे। कांद्याबरोबर टोमॅटो व कोथिंबीर छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून कढईला झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून देत आहे। थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे। ग्रेव्हीचं सर्व साहित्य छानपैकी शिजलेलं आहे। सर्व साहित्य छानपैकी शिजलेलं आहे। तर गॅस बंद करून हे सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। थंड झालेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे। हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी मसाले बघूया। 1 चमचा गरम मसाला, 2 टेबलस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट आणि 100 ग्राम ताजं दही घेतलेलं आहे। हे दही मी फेटून घेत आहे। फेटलेल्या दह्यामध्ये गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, हे सर्व मसाले दह्यामध्ये एकजीव करून घेत आहे।
हे सर्व मसाले दह्यामध्ये एकत्र एकजीव करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे आणि तेही यामध्ये फेटून घेत आहे. आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. याच कढईमध्ये मी ग्रेव्हीचं साहित्य भाजून घेतलेलं होतं. तीच कढई आता मी ग्रेव्ही बनवण्यासाठी घेत आहे. आता या कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलेलं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये 2 तमालपत्र घालून ती तेलामध्ये परतून घेत आहे. आता यामध्ये वाटण केलेलं आहे ते घालते आणि तेही या तेलामध्ये ढवळून घेत आहे. आता या ग्रेव्हीमध्ये वाटणाचं पाणी आहे तेही घालते आणि पुन्हा ढवळून घेते. ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले आहेत ते घालते आणि तेही ह्या ग्रेव्हीमध्ये ढवळून घेते. आता दह्याच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून तेही या ग्रेव्हीमध्ये ओतत आहे. आता ही ग्रेव्ही मी थोडा वेळ मंद गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. कढईला झाकण लावून मंद गॅसवर ग्रेव्ही शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थंड झालेल्या कुकरमधून छोले बाहेर काढत आहे. हे पहा, छोले छानपैकी शिजलेले आहेत. यातील थोडे छोले मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेत आहे. अशा प्रकारे थोडे छोले मी मॅश करून घेतलेले आहेत. कढईवरील झाकण बाजूला करत आहे. ग्रेव्हीमधून तेल वेगळं झालेलं आहे, याचाच अर्थ आपली ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये मॅश केलेले छोले घालत आहे आणि ग्रेव्ही ढवळून घेत आहे. ह्या ग्रेव्हीची चव पाहिली असता यामध्ये मीठ थोडं कमी आहे, म्हणून थोडं मीठ घालत आहे आणि ग्रेव्ही पुन्हा ढवळून घेत आहे. दहीवाले छोले तयार झालेले आहेत, तर कढईला झाकण लावून गॅस बंद करून ठेवत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असे दहीवाले छोले तयार झालेले आहेत. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.